श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल का? करिअरमध्ये अपेक्षित संधी तुमच्या दारात येतील का? आर्थिक बाबतीत दिलासा मिळणार का आणि नातेसंबंधांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल का? या आठवड्यात तुमच्या मनात सुरू असलेली धावपळ कमी होईल का? निर्माण झालेली अनिश्चितता दूर होईल का? विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल का? चला पाहूया मिथुन राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन शक्यता, महत्त्वाचे निर्णय आणि प्रगतीच्या संधी घेऊन येत आहे. तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे अनेक क्षेत्रांत सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन अनुभव, संधी आणि महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमची संवाद कौशल्ये, बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यांचा योग्य उपयोग करून तुम्ही अनेक क्षेत्रांत प्रगती साधू शकाल. काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होईल आणि कामांमध्ये नवचैतन्य जाणवेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या संधी निर्माण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा विशेष महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामगिरीमुळे वरिष्ठांचे कौतुक मिळू शकते. कार्यालयात तुमच्या कल्पना आणि सूचनांना महत्त्व दिले जाईल. एखाद्या नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील आणि टीमवर्कमुळे कठीण वाटणारी कामे सहज पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नवीन भागीदारीच्या संधी मिळू शकतात. मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. संयम आणि सातत्य ठेवल्यास दीर्घकालीन यशाचा पाया मजबूत होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक फळ मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची किंवा एखाद्या जुन्या व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. काही नवीन आर्थिक संधी तुमच्यासमोर येतील, मात्र त्यांचा स्वीकार करण्यापूर्वी पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो, पण हे खर्च आवश्यक स्वरूपाचे असतील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यास भविष्यातील काही मोठ्या गरजा सहज पूर्ण करता येतील. आठवड्याच्या शेवटी आर्थिक समाधानाची भावना निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. पूर्वीचे काही गैरसमज किंवा मतभेद असतील तर ते दूर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते किंवा नवीन ओळख पुढे जाऊन महत्त्वाची ठरू शकते. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदाराच्या सल्ल्याचा फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंदाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि आपुलकीमुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य आणि प्रेम वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते किंवा कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मित्रपरिवारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. समाजातील एखाद्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्यास त्यातून मान सन्मान वाढू शकतो. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र धावपळ आणि वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे मानसिक अस्वस्थता वाढू नये यासाठी वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. झोपेची वेळ नियमित ठेवा आणि संतुलित आहार घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा हवामानामुळे होणारे त्रास जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. पाणी भरपूर प्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचार आणि शांत मन यामुळे ऊर्जा टिकून राहील आणि कामांमध्ये उत्साह कायम राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत उपयुक्त आणि प्रगतिकारक ठरणार आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना
चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या छोट्या यशामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रांसोबत अभ्यास करताना चांगले परिणाम मिळतील. सातत्य आणि मेहनतीमुळे भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. उपाय: दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान केल्यास शुभ परिणाम मिळतील आणि अडथळे दूर होण्यास मदत होईल. एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, संवाद कौशल्य आणि नवीन संधींचा ठरणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. आर्थिक बाबतीत समाधान लाभेल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंब व मित्रांचे सहकार्य मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण जाईल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन दिशा, नव्या ओळखी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. या काळात तुमची विचारशक्ती आणि संवाद कौशल्य तुम्हाला अनेक ठिकाणी लाभ मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल, तर आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही अनपेक्षित संधी तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. आरोग्याची योग्य काळजी घेत आणि मन शांत ठेवत पुढे गेल्यास हा आठवडा समाधान, यश आणि आनंद देणारा ठरेल. धन्यवाद.